आणि राज्यातल्या महायुती सरकारनं गेल्या 8 महिन्यात राबवलेल्या विकासाच्या अनेक योजनांपेक्षा राज्यातल्या काही मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या कारनाम्यांची जास्त चर्चा रंगू लागली आहे। गेल्या काही दिवसात राज्यातले बरेच मंत्री आणि आमदार हे वादाच्या भोवऱ्यात सापडलेत। या वादग्रस्त मंत्र्यांच्या मंत्रिपदावरती गंडांतर येण्याची शक्यता आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यादरम्यानच या मंत्र्यांसंदर्भातला निर्णय होण्याची सुद्धा दाट शक्यता आहे। वादग्रस्त मंत्र्यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार, वादग्रस्त मंत्र्यांची विकेट पडणार, देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यात निर्णय, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, गृहराज्यमंत्री योगेश कदम। महायुती सरकारमधले हे मंत्री कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादात अडकल्याचं पाहायला मिळतंय। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आधी वादग्रस्त वक्तव्यांमुळे चांगले चर्चेत आले। जाणीवपूर्वक त्यांनी मला या ठिकाणी कुस्तीचं खातं दिले। आपल्याला कल्पना आहे ही तशी ओसरगावचीच पाठीकी आहे। हार्वेस्टिंग झालेले त्यांची पंचनामे करून काय करणार आहे? ढेकळाची पंचनामे करायचे का? कुठल्याही योजनेमध्ये 2-5% गैरप्रकार तर होतच असतात। शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, याचे पैसे पाहिजे, मग साखरपुडे करा, मग लग्न करा। शेतकऱ्यांना 1 रुपया देत नाही आम्ही। शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन, म्हणजे भिकारी कोणी शासन आहे, शेतकरी नाही। आता तर सभागृहात मोबाईलवरती रमी खेळतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि कोकाटे विरोधकांच्या निशाण्यावर आले। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांची लवकरच भेट होणार आहे। दुसऱ्यांदा पण मी त्यांना जाणीव करून दिली, इजा झाले, बिजा झाले, तिजाची वेळ आणू नका। परंतु आता ह्या बाबतीमध्ये ते म्हणतायत मी ते करतच नव्हतो। नक्की काय आहे हे निष्पन्न होईलच। परंतु मी सोमवारी मी आहे का नाही, सोमवारी मी असेल तर सोमवारी, नाही तर मंगळवारी त्यांना बोलून त्यांच्याशी समोरासमोर चर्चा करणार आहे आणि त्याच्यानंतर मी काय तो निर्णय घेणार। पण या वादात सत्ताधारी शिवसेनेचे मंत्री सुद्धा मागे नाहीत। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा पैशांच्या बॅगेसह एक व्हिडिओ संजय राऊतांनी ट्विट केला। सोबतच विट्स हॉटेल लिलाव प्रक्रियेवरनं विरोधकांनी संजय शिरसाटांना घेतलं, तर मुंबईतल्या कांदिवलीतील सावली बारवर पोलिसांनी केलेल्या कारवाईवरनं राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम विरोधकांच्या निशाण्यावरती आले। अनिल परब हे सक्षम अभ्यासू वृत्तीचे आमदार आणि आमचे नेते आहेत पक्षाचे। त्यांनी जेव्हा एखादा विधिमंडळामध्ये विषय मांडला याचा अर्थ त्यांच्याकडे हातामध्ये पूर्ण पुरावा, आणि अनिल परब यांची विश्वासार्हता ही रामदास कदमांपेक्षा जास्त आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्राचा विश्वास हा अनिल परब जे सांगतायत त्याच्यावर। केवळ मंत्रीच नाहीत तर आमदारांच्या वर्तवणुकीमुळे महायुती सरकारच्या प्रतिमेला धक्का बसलाय। निकृष्ट दर्जाच्या अन्नावरनं आमदार संजय गायकवाडांनी एखाद्या बॉक्सर प्रमाणे कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली आणि इतकंच काय, पण त्यांनी फ्री स्टाईल फाईटसाठी माजी खासदार इम्तियाज जलील यांना आव्हानही दिलं। 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरती या फाईटचा करारनामा केला। जगा तेरी दिल तेरा, राष्ट्र भी तेरा। आजाद मैदान जो मुंबई का है वहाँ मिल, तारीख भी तेरी, वक्त भी तेरा, दिन भी तेरा, लेकिन उसका जो परिणाम निकलने का उसके बाद रोते रोते ये नहीं बोलना कि मेरे पे हमला होगा और मेरे को मारा, रोने की धंधी फिर भी करने के। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मात्र सत्ताधारी मंत्री आणि आमदार यांचं वर्तन अजिबात मान्य नाही। त्यामुळे तरुण भारत या मुखपत्रातनं संघानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। अधिक नीतिमान तिथले लोकप्रतिनिधी असतात आणि तसं त्यांनी असावं अशी समाजाची अपेक्षा असते, आणि त्यामुळे या संबंधामध्ये खूप काळजी घेतली पाहिजे सगळ्यांनी असं वाटतं। आणि त्याची चिंता संघाला आहे, आणि संघाची चिंता आपण म्हणलात त्याप्रमाणे आम्ही नुसतं बोलत नाही। जेव्हा केव्हा आता पुढच्या वेळेला संधी मिळते त्यावेळेला स्वाभाविकपणानं आम्ही काही कोणत्या पक्षाचा प्रचार वगैरे करणार नाही, परंतु स्वाभाविकपणानं जेव्हा चर्चा निघतात, ज्याला आपण मर्मरिंग कॅम्पेन म्हणतो, या चर्चेमध्ये नाराजी व्यक्त झाली की लोक काय समजायचं ते समजतात। या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याला राजकीय महत्त्व प्राप्त झालंय। वादात सापडलेल्या राज्यातल्या मंत्र्यांसंदर्भात दिल्लीत फैसला होईल असं बोललं जातंय। महायुतीतल्या मित्रपक्षांचे मंत्री आणि आमदार
यांच्यामुळे फडणवीस सरकारला टीकेचं धनी व्हावं लागतंय. महायुती सरकारमध्ये आधी धनंजय मुंडेंवर मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची नामुष्की ओढावली. आता वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या मंत्र्यांबाबत काय निर्णय होतो याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.